तर नमस्कार मित्रांनो, बुल रनर मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत. तर आज आपण एका नव्या युगातील चलन म्हणजे क्रिप्टोकरन्सी याच्याबद्दल मूलभूत माहिती घेणार आहोत. तर क्रिप्टो आणि करन्सी, क्रिप्टो म्हणजे लपून ठेवलेली गोष्ट आणि करन्सी म्हणजे चलन. तर लपून ठेवलेलं चलन म्हणजे क्रिप्टो असं तुम्ही सामान्य भाषेत समजून घेऊ शकता. तर क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? तर क्रिप्टोकरन्सी ही डिजिटल आणि आभासी चलन आहे. म्हणजे ते तुम्ही तुमच्या हाताने किंवा हे तुम्ही फील करू शकत नाही. जसे की तुम्ही 5 रुपयाचा कॉईन, 10 रुपयाची नोट, 100 रुपयाची नोट याला तुम्ही बघू शकता. तसं क्रिप्टोकरन्सी ही फक्त डिजिटल स्वरूपातच अवेलेबल आहे. त्याचे कोणते कॉईन आणि नोट तयार झालेले नाही आहे ते. आणि क्रिप्टोकरन्सी ही डिसेंट्रलाइज आहे. म्हणजे या करन्सीवर कोणतेही भारत सरकार किंवा इतर देशांचं सरकार किंवा एखादी संस्था यांचं कोणाचंही नियंत्रण नाही. तर क्रिप्टोकरन्सीवर नियंत्रण हे मायनिंग करणाऱ्या आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वापरणाऱ्या ज्या संस्था किंवा लोक आहेत त्यांचंच नियंत्रण आहे. तर मुख्य वैशिष्ट्ये: विकेंद्रीकरण म्हणजे क्रिप्टोकरन्सी कोणत्याही सेंट्रली रेग्युलेटेड संस्थेद्वारे रेग्युलेट केली जात नाही किंवा कोणत्याही सरकारद्वारे ती रेग्युलेट केलेली जात नाही. क्रिप्टोकरन्सीचा कंट्रोल हा ब्लॉकचेन वापरणाऱ्या सर्व लोकांकडे असतो. आता ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय? तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे तुम्ही असे समजा की 1000, 2000, 10,000 रजिस्टर आहेत की ज्याच्यामध्ये क्रिप्टोकरन्सीचे प्रत्येक व्यवहाराची नोंद केली जाते. पण हे सगळे रजिस्टर ऑनलाईन आहेत आणि प्रत्येकाला त्या व्यवहाराची ते सर्व 1000, 1500 याच्यामध्ये त्याची नोंद केलेली जाते. त्याच्यामुळे क्रिप्टोकरन्सी कोणाकडून, कोणत्या माणसाकडे किती रुपये गेले याची नोंद सर्व लोकांकडे असल्यामुळे क्रिप्टोकरन्सीमध्ये डिजिटल फेरफार व्हायला तसा फारसा वाव नाही आणि ह्याच टेक्नॉलॉजीला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी असे म्हणले जाते. तर तुम्हाला पहिलं जसं मी सांगितलं की क्रिप्टोकरन्सी फक्त डिजिटल प्रमाणातच अवेलेबल आहे. म्हणजे ती फक्त ऑनलाईनच दिसते, ती फिजिकल प्रमाणात अवेलेबल नाही. क्रिप्टोकरन्सीचा पुरवठा हा मर्यादित आहे. जसं की आपलं रुपया म्हणा, डॉलर म्हणा, तर याचा पुरवठा हा अमेरिका किंवा भारत सरकार त्यांच्यातल्या मॉनिटरी पॉलिसी याच्यानुसार नियंत्रित केला जातो आणि त्याचा भारत सरकार किंवा कोणतेही सरकार कितीही प्रमाणात कोणत्याही देशाचं चलन छापू शकतं. पण क्रिप्टोकरन्सी बनवतानाच क्रिप्टोकरन्सी ही मर्यादित प्रमाणातच बनवली जाते आणि त्याच्यातला मर्यादित भागच आपण तो क्रिप्टोकरन्सी बनवणारा हा ट्रेडिंगसाठी ठेवतो आणि बाकीचा भाग तो मायनिंगसाठी रिझर्व ठेवला जातो. आता मायनिंग म्हणजे काय? मायनिंग म्हणजे ही डिजिटल ट्रान्झॅक्शनचे रेकॉर्ड ठेवण्याची पद्धत, याला मायनिंग म्हणतात. म्हणजे जे आपण रजिस्टर सांगितले ना, तर त्या रजिस्टरमध्ये नोंद करण्याची जी कार्य आहे तर त्यालाच या भाषेत मायनिंग असे म्हणतात. मायनिंग म्हणजे की तो ऑनलाईन क्लर्क आहे की जो या क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहाराची ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये नोंद ठेवतो. तर जलद आणि जागतिक व्यवहार: क्रिप्टोकरन्सीमध्ये मध्यस्थांशिवाय किंवा कोणते इंटरमिडिएट असल्याशिवाय डायरेक्ट व्यवहार केला जातो, वॅलेट टू वॅलेट. आता वॅलेट म्हणजे काय? वॅलेट म्हणजे बटवा. जसं की आपण आपले 100 रुपये, 1000 रुपये, 500 रुपये आपल्या बटव्यामध्ये ठेवतो. तसंच हे डिजिटल करन्सी असल्यामुळे याचा डिजिटल बटवा किंवा त्याचं डिजिटल पॉकेट हे अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही ही डिजिटल करन्सी साठवून ठेवू शकता आणि याच्या व्यवहाराची नोंद सर्व ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये असल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला प्रगत क्रिप्टोग्राफीचा म्हणजे तुम्हाला एकदम सुरक्षित व्यवहार करायला तुम्ही ह्या टेक्नॉलॉजी थ्रू करू शकता. आता क्रिप्टोकरन्सी कार्य कशी करते? जशी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे एका डिजिटल रजिस्टरवर सर्व देवाणघेवाणीची नोंद होते, त्याला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणतात. मायनिंग म्हणजे की त्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे देवाणघेवाणीचे रेकॉर्ड मेंटेन करण्याच्या प्रोसेसला मायनिंग म्हणतात. म्हणजे जे व्यक्ती त्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये देवाणघेवाणीची नोंद करत आहेत तर त्यांना त्या स्पेसिफिक करन्सीचा काही पर्सेंटेज हिस्सा रेकॉर्ड ठेवण्याची फी म्हणून दिला जातो. तर याला मायनिंग प्रोसेस म्हणतात आणि याच्यामधून ते पैसे कमवतात. डिजिटल वॅलेट्स: तर ही डिजिटल करन्सी असल्यामुळे ते डिजिटली साठवून ठेवण्यासाठी जे ॲप सॉफ्टवेअर आहे त्याला डिजिटल वॅलेट म्हणतात. आणि या करन्सीचे व्यवहार एका डिजिटल वॅलेटमधून दुसऱ्या डिजिटल वॅलेटमध्ये म्हणजे एका ऑनलाईन बटव्यामधून एका ऑनलाईन पाकिटातून दुसऱ्या ऑनलाईन पाकिटामध्ये केल्या जातात. तर क्रिप्टोकरन्सीचे प्रकार: बिटकॉईन. बिटकॉईन ही सर्वाधिक प्रसिद्ध, सर्वाधिक जास्त मूल्य असलेली क्रिप्टोकरन्सी आहे. काही लोक बिटकॉईनलाच क्रिप्टोकरन्सी म्हणजेच बिटकॉईन, पण क्रिप्टोकरन्सी म्हणजे बिटकॉईन नाही आहे. क्रिप्टोकरन्सी ब्रॉड टर्म आहे आणि बिटकॉईन क्रिप्टोकरन्सीचा एक प्रकार आहे. तर बिटकॉईन सोडून पण इथेरियम, लिटेकॉईन, मोनॅरो, डॉज कॉईन, USDT असे
1000, 2000, 3000 टाईपचे बिटकॉईन आपल्याला ऑनलाईन खरेदीसाठी किंवा व्यवहार करण्यासाठी अवेलेबल आहेत. तर टोकन्स म्हणजे डिजिटल मालमत्ता ज्यात तुम्ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर करून तुम्ही त्याची देवाणघेवाण करू शकता. म्हणजे डिजिटल मालमत्ता म्हणजे आताच्या काळात म्हणजे असे एक छोटे छोटे फोटो होते जे की तुम्ही तयार करू शकता आणि ते तुम्ही डिजिटली विकू शकता. तर हे पण टोकन्सच्या प्रमाणात ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर त्याची देवाणघेवाण किंवा विक्री केली जाते. क्रिप्टोकरन्सीचे फायदे. तर क्रिप्टोकरन्सी ही जिथे पारंपरिक बँकिंग टेक्नॉलॉजी अवेलेबल नाही तर त्या ठिकाणी आर्थिक सेवा देण्यासाठी उपयोगी पडू शकते. फास्ट अँड चीप ट्रान्झॅक्शन म्हणजे क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार एकदम फास्ट होतात. क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार हे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर आधारित असल्यामुळे हे सुरक्षित आहेत. विकेंद्रीकरण. तर क्रिप्टोकरन्सीचा ताबा हा कोणत्याही सरकारकडे किंवा RBI किंवा कोणत्याही बँकेकडे नसल्यामुळे ह्या करन्सीचा ताबा जे पूर्ण रजिस्टर मेंटेन करतात ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचे त्यांच्याकडे असल्यामुळे कोणतीही एक संस्था तिच्या मनोमनी कारभारानुसार या क्रिप्टोकरन्सी नियंत्रित करू शकत नाही. तर क्रिप्टोकरन्सीचे धोके. व्हॉलॅटिलिटी म्हणजे क्रिप्टोकरन्सीचे भाव त्याचं मूल्य हे पटापट कमी जास्त होतं, त्याच्यामुळे व्हॉलॅटिलिटी हा एक धोका आहे. सुरक्षिततेचा धोका. क्रिप्टोकरन्सी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर आधारित असून ही बऱ्यापैकी जरी सुरक्षित असली तरी ही ऑनलाईन असल्यामुळे त्यांना हॅकिंग आणि सायबर हल्ल्याचा धोका नेहमीच आहे. क्रिप्टोकरन्सीची ते अनिश्चितता. तर क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत भारतामध्ये तरी काही निश्चित कायदे अजून तयार झालेले नाही आहे. त्याच्यामुळे कोणत्या बाबतीत क्रिप्टोकरन्सी वापरायची, कोणत्या बाबतीत क्रिप्टोकरन्सी नाही वापरायची, त्याच्याबद्दल ट्रेडिंग केल्यावर काय काय होणार आहे याच्या बाबतीत निश्चित कायदे कानून नाही. आणि क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत जर कोणाची फसवणूक झाली तरी त्याच्यावर आतापर्यंत कायदे नसल्यामुळे पूर्ण त्याच्यात नियमाची अनिश्चितता आहे. कोणावर कारवाई करायची, कशी कारवाई करायची याच्याबरोबर भारतामध्ये संभ्रम निर्माण केलेला आहे. म्हणजे संभ्रमच आहे ॲक्च्युली. स्वीकृतीचा अभाव. तरी क्रिप्टोकरन्सी ही भारतातल्या अजून म्हणजे 0.1% लोकांनासुद्धा माहीत नाही आहे. ही एकदम नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि याचा मोठ्या प्रमाणावर वापर तरी अजून चालू झालेला नाही. तर आज आपण भारतातील क्रिप्टोकरन्सीचा इतिहास बघणार आहोत. तर 2013 ते 2014 या दरम्यान चायना किंवा जपानमधील नाकामोको नावाच्या एका इसमाने या क्रिप्टोकरन्सीचा म्हणजे पहिली क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन याचा आविष्कार केला आणि तोच आविष्कार बघून बऱ्याच लोकांनी मग इथेरियम, डॉजकॉईन, USDT, लिटेकॉईन असे कॉईन तयार केलेले आहेत. भारतामध्ये क्रिप्टोकरन्सीच्या वापराबद्दल अजूनही नियमांची अनिश्चितता आहे आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताना जर होणाऱ्या लॉसबद्दल पण भारतातील RBI किंवा भारत सरकारने वेळोवेळी गुंतवणूकदारांना इशारे दिलेले आहेत की याच्याबद्दल कोणतेही निश्चित कानून नाही आहे आणि तुम्हाला जर याच्याबद्दल कोणता लॉस झाला किंवा तुमच्याबरोबर फ्रॉड झाला तर कोणावर कारवाई करायची हा मोठा प्रश्न भारत सरकारवर आहे. तर सध्या क्रिप्टोकरन्सीबाबत भारतात कुठलेही निश्चित कायदे अजून अवेलेबल नाही आहेत. पण सध्याच्या अपडेटनुसार क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारावर किंवा क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगवर तुम्हाला जर नफा झाला असेल तर सरकार मात्र कर घ्यायला तुमच्याकडून विसरणार नाही. तर क्रिप्टोकरन्सीच्या नफ्यावर कर एवढीच एक बाब भारतामध्ये तरी सध्या चालू आहे. बाकी इतर कायदे अजून तयार केलेले नाहीत. आणि भारतात क्रिप्टोकरन्सीचा एक चलन म्हणून वापर करण्यावर RBIने बंदी घातलेली आहे. तर आता काही पाश्चिमात्य देशांमध्ये तिथल्या सरकारांनी क्रिप्टोकरन्सीचा एक त्या देशाचा अल्टरनेटिव्ह चलन म्हणून मान्यता दिलेली आहे. जसं तुम्ही क्रिप्टोकरन्सीचा वापर करून बँकेमध्ये डिपॉझिट करू शकता, क्रिप्टोकरन्सीचा वापर करून तुम्ही मोबाईल फोन किंवा इतर ज्या काही गोष्टी तुम्ही साध्या चलनाने विकत घेता तर त्या गोष्टी तुम्ही क्रिप्टोकरन्सीचा वापर करून वेस्टर्न साईडला पाश्चिमात्य देशामध्ये तुम्ही विकत घेऊ शकता. पण भारतामध्ये क्रिप्टोकरन्सीचा चलन म्हणून वापर करण्यास RBIने बंदी घातलेली आहे. तर भारतामधील लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी. तर बिटकॉईन ही भारतातील सर्वात जास्त देवाणघेवाण केली जाणारी क्रिप्टोकरन्सी आहे. त्याच्यानंतर इथेरियम आणि अल्टकॉईन म्हणजे अल्टरनेटिव्ह कॉईन. त्याच्यामध्ये लाईटकॉईन आहे, बिटकॉईन कॅश आहे, त्याच्यामध्ये डॉजकॉईन आहे, USDT आहे, असे वेगवेगळे क्रिप्टोकॉईन भारतामध्ये तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी अवेलेबल आहेत. तर क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज जसे की शेअर मार्केटचे देवाणघेवाणीचे व्यवहार करण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असे अवेलेबल आहेत. तर क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करण्यासाठी ऑनलाईन एक्सचेंजेस अवेलेबल आहे. म्हणजे की क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार
करणारी बाजारपेठ त्याला एक्सचेंज म्हणतात. तर वजीर एक्स, झोपे, कॉइनस्विच, कुबेर आणि बिनान्स असे भारतातील क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस अवेलेबल आहेत. तर मी स्वतः बिनान्स हे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज वापरतो आहे. आव्हाने आणि संधी. तर क्रिप्टोकरन्सीमधील सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे सध्या भारत सरकारने क्रिप्टोकरन्सीच्या वापराबद्दल आणि नियमनाबाबत कोणतेही स्पष्ट कायदे बनवलेले नाही आहेत. फक्त एकच कायदा अवेलेबल आहे की क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारावर तुम्हाला नफा झाल्यावर तुम्हाला त्याच्यावर टॅक्स भरायचा आहे. तर क्रिप्टोकरन्सीची स्वीकृती अजूनही मोठ्या प्रमाणावर झालेली नाही आहे. पाश्चिमात्य देशामध्ये क्रिप्टोकरन्सीचा वापर बऱ्याच प्रमाणात वाढलेला आहे आणि तिथे क्रिप्टोकरन्सीला एक चलन म्हणून सुद्धा मान्यता आहे. परंतु भारतामध्ये क्रिप्टोकरन्सीचा वापर हे खूपच मर्यादित आहे. फक्त ट्रेडिंग करण्यासाठी आणि काही प्रमाणात एक रिस्की इन्व्हेस्टमेंट म्हणून फक्त क्रिप्टोकरन्सीचा वापर भारतामध्ये चालू आहे. नाविन्यता. तर भारतात क्रिप्टोकरन्सी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी क्रिप्टोकरन्सी ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी या नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. तर ही एकदम नवीन टाईपची इन्व्हेस्टमेंट, नवीन टाईपचं चलन आल्याबद्दल लोकांमध्ये सुद्धा या क्रिप्टोबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. तर भविष्यातील दृष्टिकोन बघा, येत्या 10-15 वर्षामध्ये क्रिप्टोकरन्सीचा भारतामध्ये वापर वाढणार आहे. क्रिप्टोकरन्सीची स्वीकृतता पण भारतामध्ये वाढणार आहे आणि सरकार पण येत्या 4-5 वर्षामध्ये क्रिप्टोकरन्सीच्या वापराबद्दल, तिचा ट्रेडिंगसाठी इन्व्हेस्टमेंटमध्ये कसा वापर केला जाईल याच्याबद्दल स्पष्ट कायदे भारतामध्ये आणणार आहे. तर आता क्रिप्टोकरन्सीमध्ये ज्यांना गुंतवणूक करायसाठी आहे त्यांच्यासाठी काही टिप्स. तर प्रथमतः आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की क्रिप्टोकरन्सीबाबत तुम्ही स्वतःला साक्षर करा. क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय आहे, क्रिप्टोकरन्सीचे प्रकार काय आहेत, क्रिप्टोकरन्सीमध्ये किती प्रमाणात गुंतवणूक करावी याच्याबद्दल तुम्ही स्पष्ट असायला हवे. तर एक इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की क्रिप्टोकरन्सीमधील इन्व्हेस्टमेंट ही खूपच धोकादायक प्रमाणात किंवा अति धोक्याची, अति जोखमीची इन्व्हेस्टमेंट ही मानली जाते. तर तुम्ही तुमच्या जेवढं इन्व्हेस्टेबल सरप्लस आहे किंवा समजा तुम्ही ₹100 गुंतवणार असाल तर त्याच्यात तुम्ही जास्तीत जास्त ₹2 ते ₹3 फक्त क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवू शकता. आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये पण तुम्ही प्रामुख्याने बिटकॉईन आणि इथेरियम या 2 कॉईनमध्येच गुंतवणूक करा. बाकीचे कॉईनच्या व्हॅल्यू ह्या नगण्य आहेत किंवा ते कॉईनबद्दल काहीही निश्चितता नाही आहे. तर फक्त बिटकॉईन आणि इथेरियम या 2 कॉईनमध्ये तुम्ही 1-2 प्रमाणात 1-2% मध्ये गुंतवणूक ठेवू शकता. भविष्यात क्रिप्टोकरन्सीचं भवितव्य तसं उज्ज्वल दिसत आहे. तर येत्या काही वर्षामध्ये तुम्हाला चांगला परतावा या क्रिप्टोकरन्सीमधून येऊ शकतो. तर क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत वेळोवेळी बाजारातील बातम्या, ट्रेंड, नियामक यांचे तुम्ही अपडेट मिळवत राहा आणि क्रिप्टोकरन्सीबद्दल स्वतःला हुशार करत राहा. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.